वटसावित्रीची कथा. फार प्राचीन काळी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची एक अतिशय सुंदर, नम्र आणि गुणवान मुलगी होती. सावित्री उपवार झाली. तिलाच आपला पती निवडण्याचा अधिकार दिला. सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराला निवडले. सत्यवान हा शाल्व राज्याच्या दुर्मत्सेन राजा नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. तो शत्रूकडून हरल्याने आपल्या राणी व मुलासह जंगलात राहत होता. सत्यवान हा शूर व गुणी होता, पण तो अल्पायुषी होता. भगवान नारदांना सत्यवान अल्पायुषी असल्याने सावित्रीने त्याच्याशी लग्न करू नये असे वाटत होते. नारदांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला, पण सावित्रीने तो अमान्य केला. तिने सत्यवानाशी विवाह केला. विवाहानंतर सावित्री पती सत्यवान व सासू सासरे यांच्याबरोबर जंगलात राहू लागली. सत्यवानाला मृत्यू येण्याच्या 3 दिवस आधीच सावित्रीने वटसावित्रीचे व्रत करण्यास सुरू केले. तिने 3 दिवस उपवास केला. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी निघाला तेव्हा सावित्री त्याच्यासह जंगलात गेली. सत्यवान लाकडे तोडता तोडता जमिनीवर कोसळला. यमराज तेथे आले व सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्री यमराजाच्या मागे चालू लागली. आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमराजाने सावित्रीला परत पाठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सावित्रीने जाण्यास नकार दिला. सावित्री यमराजाच्या बरोबर चालू लागली. तिने वाटेत पतिनिष्ठा, कर्तव्य आणि पतिव्रतेची भावना यांचे विद्वत्तापूर्ण असे विवेचन केले. तेव्हा यमधर्माने तिला 3 वर मागण्यास सांगितले, पण पतीचे प्राण परत न मागण्याची अट घातली. सावित्रीने पहिला वर मागून सासू सासऱ्याचे डोळत परत मागवले. दुसरा वर मागून सासू सासऱ्याचे राज्य परत मिळवून दिले. तर तिसरा वर मागण्यापूर्वी सावित्री यमधर्मास म्हणाली, तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र, स्वधर्माने तुम्ही राज्य चालवता, म्हणून तुम्ही धर्मराज म्हणूनही ओळखले जात. यावर यमराज म्हणाले, सावित्री, तू तुझा तिसरा वर माग व येथून मागे जा. यावर सावित्री तिसरा वर मागितला. यमराज, मला पुत्र व्हावा. यावर यमराज म्हणाले, तथास्तु. सावित्रीची पतिनिष्ठा पाहून यमराज देखील अचंबित झाले. आपल्या निर्णयापासून कधीही मागे न हटलेले यमराज त्या दिवशी सावित्रीच्या पतिनिष्ठेपुढे झुकले व सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केले. तर अशी आहे सत्यसावित्रीची कथा. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी तुम्हाला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.